आज फुरसुंगी देवाची उळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 या दरम्यान शिवसेनेचे आमचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून द्या हे सांगण्यासाठी आणि विनंती करण्यासाठी इथे आपल्या पवित्र भूमीमध्ये आलेले संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भाऊ अनाथांचा नाथ राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे पुण्याचे दंगेकर साहेब आमदार दंगेकर साहेब नगराध्यक्ष किरण सरोदे त्याचप्रमाणे नगराध्यक्ष वरचे सासवडचे सचिन भोंगळे सर्व उपस्थित नगरसेवक मी आता तुम्हाला भावी नाही बोलत मी असंच म्हणतो की तुम्ही नगरसेवक भाई इथे आले त्या दिवशी आता हे नक्की झालंय की सर्व नगरसेवक आहेत शिवसेनेचे निवडून येतील त्याचं कारण असायचं या नगरपालिकेला जन्म कोणी दिलाय जन्म एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेला आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे 2017 आपण पुणे महानगरपालिकेत गेलो 2022 पर्यंत टॅक्सचे वरवंटे आपल्यावर फिरायला लागले 12 पट टॅक्स 5 रुपये स्क्वेअर फीटचा टॅक्स 60 रुपये स्क्वेअर फीट लोक हैराण झाले होते जीजीआ कर सुद्धा कमी पडेल इतकी मोठी लोकांची लूट होती आणि म्हणून या फुरसुंगीतले देवाच्या ओळीतले अनेक लोक सर्व नेत्यांकडे गेले सर्व मी नाव घेत नाही आता राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसचे नेते पण कुणी रिलीफ दिला नाही कुणी काही करू शकलं नाही पण टॅक्स भरावाच लागेल शेवटी आम्ही सगळ्यांनी विचार केला भाई अख्खं गाव एकत्र केलं सर्व पक्षाचे लोक एकत्र केले आणि मी सांगितलं की याला एकमेव पर्याय हा आहे की आपण पुणे महानगरपालिकेतून बाजूला येणे आणि नगरपालिका करणे राष्ट्रवादीच्या काही टगे लोकांना वाटलं हे काही शक्य नाही म्हणून सगळे आले होते भाषण केली सगळ्यांनी पण अशक्य ते शक्य भाईंनी केलं पहिल्यांदा पहिली नोटिफिकेशन निघाली दुसरी अदृश्य हात सरकारमध्ये आले आणि त्याच्यामुळे ती डिले झाली पण शेवटी भाईंनी ठणकावून सांगितलं लोकांच्या हितासाठी 2 ऑगस्टला मी जेव्हा गेलो होतो फुरसुंगीला पाणी पुरवठा त्यावेळेस सांगितलं होतं तुमच्या टॅक्सच्या बाबतीतला एक योग्य असा निर्णय घेऊन मी तुम्हाला न्याय देणार म्हणजे देणार आणि तो त्यांनी दिला दुसरी नोटिफिकेशन निघाली आणि आपली नगरपालिका झाली मित्र नगरपालिकेला अडवणूक करणारे कोण होते आता सगळे घड्यावर उभे असणारे आहेत ना ते सगळे नगरपालिकेला विरोध करणारे होते कोर्टात गेले बाई नंतर कोर्टात जाऊन त्यांनी रोख करण्याचा प्रयत्न केला परंतु कोर्टाने देखील त्यांना हाकलून दिले आणि म्हणून मी आज सांगू इच्छितो की ज्यांनी या नगरपालिकेला विरोध केला ते आज त्या राष्ट्रवादीच्या संपूर्ण पॅनलमध्ये आहेत कोण आहेत सगळे टँकर माफिया आहेत की नाही सगळे टँकर माफिया आणि म्हणून या टँकर माफियांना आज फुरसुंगी उरुळीच्या पवित्र सभागृहामध्ये अजिबात पाऊल सुद्धा ठेवू द्यायचं नाही याची काळजी तुम्ही घ्या तिथे त्यांनी विरोध केला राष्ट्रवादीला तर इथे मतं मागण्याचा अधिकार नाही नगरपालिकेला विरोध पाण्याच्या योजनेसाठी भाई मी मंत्री असताना 19 पर्यंत 118 कोटीची ही योजना मंजूर केली 2 गावांसाठी 85% पूर्ण झाली दुर्दैवाने मी पडलो आणि महाविकास आघाडीचं भ्रष्ट सरकार आलं 2.5 वर्षामध्ये 25 कोटी फक्त पाहिजे होते योजना पूर्ण करायला त्यांची मानसिकता नव्हती तिकडे बारामतीच्या एसटी स्टँडला 200 कोटी आणि इथे 25 कोटी 4.5 लाख लोकांच्या घरात जाणाऱ्या पाणीला एक खिळा देखील नव्हतं 1 रुपया देखील दिला कर्मधर्म संयोगाने महाराष्ट्राच्या हितासाठी आदरणीय भाईंनी उठाव केला सरकार आपलं आलं 29 जून 2022 बरोबर 1 महिन्यानंतर 2 ऑगस्ट
2022ला बाई आपण इथे आला होता त्या पाणी पुरवठ्याच्या योजनावर, आणि आपण लगेच जाहीर केलं मी टॅक्स सुद्धा कमी करणार आणि तुम्हाला पाणी देखील देणार. 25 कोटी 2.5 वर्ष मिळाले नव्हते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारने. 25 कोटी आपण दिले आणि पुढच्या 4 महिन्यात काम होत 4.5 लाख लोकांच्या घरात पाणी आहे की बरोबर आहे की नाही? सगळ्यांच्या घरात पाणी गेले. गंगानगर सारखा इतका डेन्स पॉप्युलेशन असणारा भाग दररोज अल्टरनेट डे पाणी तिथे जाते, आणि म्हणून आम्हाला अधिकार आहे. आम्ही काय मतं मागतोय? शिवसेनेने नगरपालिका केली, मुख्यमंत्र्यांनी नगरपालिका केली, एकनाथबाईंनी, म्हणून आम्हाला अधिकार आहे मतं मागण्याचा. धनुष्यबाण आम्ही पाणी दिलंय तुम्हाला सगळ्यांना, म्हणून आम्हाला अधिकार आहे मतं मागण्याचा. भाई या सगळ्या भागात आपण आता गावठाणामध्ये फिरत आला, तिथले टगे जे त्या पॅनलमध्ये आहेत राष्ट्रवादीच्या, ते सगळे बिल्डर देखील इलिगल बिल्डिंग सगळ्या बांधल्या, पाणी नाही, रस्ता नाही, सगळे रस्ते 103 कोटी रुपये खर्च करून, पापडे वस्ती असेल, धमाल वस्ती असेल, तुकाई दर्शन असेल, गंगानगर असेल, गाव असेल, सगळ्या गल्लोल्या गल्ल्या कॉन्क्रीटच्या केल्या गेल्या, सिवेरेजच्या लाईन केल्या गेल्या, म्हणून आज ते चांगलं चित्र दिसतंय. आणि म्हणून कचरा डेपोचं कॅपिंग पुण्यामध्ये एका नगरसेविकेला आमदार करा, मी तुमचा कोथरूडचा कचरा डेपो बाहेर नेतो असं सांगणारा एक काँग्रेसचा नालायक नेता, त्याच्यामुळे हा कचरा डेपो आमच्या उरावर येऊन बसला. इथे 2000 टन पर डे, दररोज 2000 टन कचरा इथे येत होतो. आणि म्हणून जेव्हा मी आमदार झालो त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे प्रश्न लावून धरले, आणि म्हणून तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं 100 कोटीचं कचरा डेपो कॅपिंग आपण केलं. काही त्या सगळ्या कचऱ्यावर मातीचे थर टाकून झाडं लावले, कचरा डेपो केलं. लिगसी कचरा होता तो 100 कोटीचा आपण पूर्णपणे ट्रीटमेंट करून घेतला. मंतरवाडी ते खडी मशीनचा चौक 73 कोटीचा तो रस्ता आपण केला. प्रचंड मोठी विकास कामं इथे केली. 650 कोटी रुपये भाईंच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मला मिळाले. 100 कोटी आता आपल्या 118 कोटीच्या पाईपलाईनच्या पाणी पुरवठा योजनेला आणखी ऍडिशनल त्यांनी दिले. वर सासवडला 143 कोटी रुपये दिले पाणी पुरवठ्याला, जेजुरीला 78 कोटी रुपये दिले. अरे माणसांना तुम्ही हे केलं होता, देवावर देखील अन्याय केला होता. भाई 346 कोटीचा आराखडा मी आमदार असताना केला होता. महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि तो बास्तात पडला. भाई मुख्यमंत्री झाले, ताबडतोब मी उचल खाल्ली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणारा खंडोबाच्या देवस्थानला भाईने 346 कोटी रुपये दिले. कधी कोणी आकडे पाहिले होते का? कधी पुणे जिल्ह्यात हे आकडे पाहिले होते का? 300 फक्त बारामतीत आकडे असेल. 346 कोटी दिले आणि खुर्चीवर असणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा खंडेरायाच्या दर्शनाला तिथे वर गेले, त्यांच्याच हातून भूमिपूजन झालं आणि 109 कोटीची कामं आता पूर्ण देखील झाली. आणि म्हणून आणखी बरेच प्रश्न आहेत. उद्याची महानगरपालिका होणार आहे, वर एअरपोर्ट होत आहे, त्यामुळे मुरळी देवाची फुरसुंगी, सासवड, जेजुरी एअरपोर्ट आणि पुरंदरचा सगळा भाग पीएमआरडीमध्ये टाकलेला. नवीन पुणे महानगरपालिका हे स्वप्न भाई आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. निश्चितपणे तुमच्या माध्यमातून त्याला मदत होईल. आणखी एक महत्वाचा विषय या फुरसुंगीच्या बाबतीत झालाय. काही लोकांनी खडकवासला धरणाचं पाणी वाचावं म्हणून बोगदा केलाय, काम चालू आहे बोगद्याचं. आम्ही त्याला विरोध केला की बोगदा तुम्ही लोणीला काढण्याऐवजी तुम्ही बोगदा फुरसुंगीला काढा, म्हणजे इथे असणारे जे शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणातले त्यांना पाणी मिळेल. मी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलो, मी आमच्या बाईंना सांगितलं, त्याचबरोबर मी जलसंपदा मंत्र्यांकडे गेलो. कुठच्याही परिस्थितीत आम्ही हा बोगदा लोणीच्या फुरसुंगीच्या पुढे जाऊ देणार नाही, हे अशा प्रकारचा निश्चितपणे एक शब्द आपल्या सर्वांना देतो. अनेक कामं झालेत, परंतु माहिती पुढे जायला खूप वेळ होत आहे. मी आपल्याला शब्द देतो उद्याच्या दृष्टीने
भाईंना कोल्हापूरला जायचं आहे म्हणून मी आपली सर्वांची रजा घेतो. आणखी एक सांगतो, भाई आपणच जाहीर करा. थोड्या कुरबुरी आहेत शिवसेना भाजपमध्ये, पण तुम्ही आता तुमच्या तोंडाने जाहीर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी यानंतर आणि